राळेगाव तालुक्यातील वडकी ते पिंपळापूर वडगाव मार्गावरील नाल्याला बुधवारी पूर आल्याने वडकी येथे बाजारासाठी आलेले नागरिक रात्रभर अडकून पडले। त्यात रात्रभर विजांच्या कडकडाट आणि जोरदार पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले। आरणी शहरात सोसुदिया लेआउटमध्ये प्रसिद्ध महादेव मंदिर आहे, मात्र खड्डेमय रस्त्यामुळे येथे येताना भक्तांना यातना सहन कराव्या लागत आहे। गोडवे लेआउटमधून महादेव मंदिरापर्यंत रोड पूर्णतः खराब झाला आहे। अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला। यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल बत्रा यांचा सिद्धी समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला। बाबा हरदासराम सेवा मंडळाच्या पुढाकारात गोंधळीवाला धाम येथे हा सोहळा झाला। वणी येथील टिळक चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री 2 तरुणांकडून 3.37 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर, एक रॉयल एनफील्ड बाईक व 2 मोबाईलसह 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वणी लगतच्या गणेशपूरमधून वाहणाऱ्या निरगुडा नदी काठावरील शौर्या लेआउटमध्ये भूस्खलन झाले असून यामुळे या भागातील इमारतींना धोका निर्माण झाला। भूस्खलन झाल्याने नदी काठावर असलेला इलेक्ट्रॉनिक पोल 20 फूट खोल खड्ड्यात गेला। वणी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य शासनाच्या हुकुमशाही कारवायांना आव्हान देत जनतेच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हा अत्यंत अन्यायकारक आणि लोकशाही विरोधी कायदा तात्काळ रद्द करावा अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली। उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील सोनदामी या गावाला अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्काची मान्यता मिळाली। त्यानिमित्त वृक्ष लागवड करून फलकाचे अनावरण करण्यात आले। पुसद तालुक्यात महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा तसेच विविध मागण्यांसाठी गुरुवारी विदर्भ महसूल सेवक संघटना शाखा पुसदच्या वतीने एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांचे निवेदन पुसद तहसीलदारांना दिले। दिग्रस तालुक्यात यंदाच्या नवरात्रोत्सवात आई जगदंबेच्या 51 जागृती शक्तीपीठांपैकी एक हरियाणातील कुरुक्षेत्र येथील मां भद्रकाली मातेची अखंड ज्योती प्रज्वलित करून ती दिग्रस शहरात आणण्याचा निर्धार येथील श्री आदिशक्ती नवयुवक संघटनेने केला। 13 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता शुभारंभ होणार। वणी तालुक्यात वाघाचा वावर वाढला असून अनेक जनावरांना ठार केले जात आहे, त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी गुरुवारी निळापूर गावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनाची दखल घेत वेकोले आणि वन विभागाने नागरिकांच्या मागणी मान्य करत तत्काळ उपाययोजना करण्याची लेखी आश्वासन दिले। तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहेकर यांच्या नेतृत्वाखाली 3 तास पावसात उभे राहून हे आंदोलन करण्यात आले। मारेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने उन्हाळ्यात हिवरी ते संगणापूर या 3.5 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण केले आणि पहिल्याच पावसाळ्यात रस्ता अनेक ठिकाणी फुटून मोठे खड्डे पडले। त्यामुळे 3 महिने अगोदरच झालेल्या या रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। बांबुडगाव तालुक्यातील चिमणा बागापूर येथील विद्यार्थिनी आदिती आनंद काशेट्टीवार भारत स्काउट गाईड द्वारा दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरली। तिला हा पुरस्कार दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। यवतमाळ जिल्हा वन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी सभासदांच्या गुणवत्तापाल्यांचा गौरवचिन्ह प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला। घाटंजी तालुक्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांना गृहोपयोगी संच वाटप करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले। मात्र शिबिरात आलेले लाभार्थींना दिवसभर थांबवून अखेर संच न देता रिकामे हाताने परत पाठवण्यात आले। यामुळे मजुरांमध्ये तीव्र संताप उसळला असून बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमडी येथील लाभार्थींनी निवासी नायब तहसीलदार रवींद्र सोडोके यांना दिलेल्या निवेदनातून केली।